Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. उमाजी नाईक, स्वातंत्र्यस्मर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला डॅश डॅश हे नाव दिले. उत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्यस्मर हे नाव दिले. 2. रामोशी बांधवांना संघटित करून डॅश डॅश यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. उत्तर. रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. 3. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी डॅश डॅश हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. उत्तर. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 4. भारतातील संस्थाने डॅश डॅश या गव्हर्नर जनरलने खालसा केली. उत्तर. भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा. 1. इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. उत्तर. 1. इंग्रजांनी 1803 मध्ये ओदिशा जिंकून घेतला. 2. येथे असणाऱ्या पायकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या. 3. मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पायकांचे जीवनही असह्य झाले. 4. त्यामुळे संतापलेल्या पायकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. 2. हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. उत्तर. 1. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. 2. या बंदुकांतील काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. 3. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली. 4. गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या, त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 3. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. उत्तर. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही कारण 1. भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती. 2. इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद, अनुभवी सेनानी आणि लष्करी शिस्त भारतीय सैनिकांमध्ये नव्हती. 3. भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले. 4. दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने त्यांच्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले. 4. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. उत्तर. 1. 1857च्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली. 2. भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 3. सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती. 4. त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची इंग्रजांनी काळजी घेतली. 5. इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. उत्तर. 1. आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतू होता, त्यासाठी त्यांनी नवी महसूल पद्धती अंमलात आणली. 2. इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. 3. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगांवर जाचक कर बसवले. 4. या धोरणांमुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. 1857च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? उत्तर. 1.
भारतीयांना असे वाटू लागले होते की ब्रिटिश सरकार त्यांच्या प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा आणि धार्मिक रीतिरिवाजांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करत आहे. 2. ब्रिटिशांनी भारतात सती प्रथा बंदी कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा यांसारखे कायदे लागू केले. हे कायदे पुरोगामी असले तरी तत्कालीन सनातनी समाजाने त्यांना विरोध केला. 3. या नवीन सामाजिक कायद्यांकडे बहुतांश भारतीयांनी आपल्या पारंपरिक जीवनशैलीवरील आक्रमण म्हणून पाहिले. ब्रिटिश सरकार आपली संस्कृती आणि समाजरचना पद्धतशीरपणे नष्ट करत आहे, असा समज लोकांमध्ये निर्माण झाला. 4. पाश्चात्य शिक्षण पद्धती आणि ख्रिश्चन मिशन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये आपल्या धार्मिक मूल्यांबद्दल असुरक्षितता वाढली. 2. 1857च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले? उत्तर: 1. उठाव संघटित नव्हता, सैनिकांमध्ये ताळमेळ नव्हता आणि योग्य नियोजनाशिवाय लढला गेला. 2. हा लढा संपूर्ण भारतात पसरला नाही आणि अनेक राजे महाराजे व सुशिक्षित वर्ग या उठावापासून दूर राहिले. 3. ब्रिटिशांच्या तुलनेत भारतीय सैनिकांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि पुरेशा युद्धसाहित्याची मोठी कमतरता होती. 4. संपूर्ण उठावाला एकत्र बांधून ठेवणारे आणि योग्य दिशा देणारे खंबीर केंद्रीय नेतृत्व उपलब्ध नव्हते. 3. 1857च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा. उत्तर: 1857च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम. 1. कंपनी राजवटीचा शेवट. भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. 2. व्हाईसरॉय पद. गव्हर्नर जनरलचे पद बदलून व्हाईसरॉय करण्यात आले. 3. लष्करात बदल. सैन्यात ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवली आणि शस्त्रास्त्रे स्वतःकडे ठेवली. 4. फूट पाडा आणि राज्य करा. हिंदू मुस्लिम समाजात अंतर वाढले आणि ब्रिटिशांनी प्रशासकीय पकड अधिक कडक केली. 4. 1857च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? उत्तर: 1857च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले. 1. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. 2. भारतीय समाज हा सामाजिकदृष्ट्या एकसंध होणार नाही, याची काळजी घेणे. 3. भारतीय समाजात जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून सक्त संघर्ष होतील, असे प्रयत्न करणे. 4. भारतीय समाज घटकांत एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी फोडा व राज्य करा हे धोरणसूत्र ठरवले गेले.